Song of the Open Road. Song of the Open Road. This poem is written by Walt Whitman. Afoot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I chose. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content, I travel the open road. The earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is possible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. ही कविता आहे आणि या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण आज पाहणार आहोत. ॲप्रिसिएशन परीक्षेमध्ये हे कंपल्सरी विचारलं जाणार आहे. ऍक्टिव्हिटी शीट मध्ये विचारलं जाणार आहे. त्यासाठीची मार्किंग स्कीम फॉर पोएटिक ॲप्रिसिएशन आपण आधी बघू आणि मग प्रत्यक्ष पोएटिक ॲप्रिसिएशनवर आपण चर्चा करणार आहोत. पोएटिक ॲप्रिसिएशन हे तुम्हाला 4 मार्काला विचारलं जाणार आहे. त्याच्यासाठीची जी मार्किंग स्कीम आहे ती कशी आहे ते आपण बघू. थीम अँड द सेंट्रल आयडिया ऑफ द एक्स्ट्रॅक्ट यासाठी 2 मार्क दिले जातील. टाईप, लँग्वेज, स्टायलिस्टिक फीचर्स ऑफ द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट यासाठी 1 मार्क. पर्सनल रिस्पॉन्स अँड ओपिनियन यासाठी 1 मार्क. अशा प्रकारे 4 मार्कांची तुम्हाला पोएटिक ॲप्रिसिएशन 4 मार्काला विचारलं जाणार आहे. त्या 4 मार्काची विभागणी ही अशा प्रकारे असते. Appreciation of the poem is compulsory question in the activity sheet. Activity sheet मध्ये कंपल्सरी विचारला जाणारा प्रश्न हा appreciation आहे. त्यामुळे appreciation तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करायचं आहे. Title. The title of the poem is very significant as Whitman has used the word song with a definite purpose that he enjoys to travel on the open road without any tensions and worries of past, present and future and face the life without any complaint against his life. या कवितेमध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये सॉन्ग हा शब्द ठराविक अशा उद्देशाने वापरला गेलेला आहे की ज्यामध्ये कवी हा प्रवासाला निघालेला आहे. ओपन रोडवर प्रवासाला निघालेला आहे. तो आता कुठल्याही भूतकाळातल्या, वर्तमानातल्या किंवा भविष्यातल्या कुठल्याही काळजी, कुठलाही तणाव आता त्याने त्याच्या मनावर ठेवलेला नाहीये आणि तो आता त्याच्या आयुष्याला अँड फेस द लाईफ विदाउट एनी कंप्लेंट अगेन्स्ट हिज लाईफ. आता त्याच्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार अशी शिल्लक राहिलेली नाही. It is a beautiful blend of human feelings. It enlightens us with the poet's self-realization about the journey of life. हे कवीचं स्वतःचं असं वेगळं आयुष्य तो नव्याने जे सुरू करत आहोत. कवी त्याचं आयुष्य हे नव्याने सुरुवात करत आहे हे या कवितेतून दिसत आहे. The road word in the टायटल सिग्निफाईज मोबिलिटी. टायटल मध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड या टायटल मध्ये रोड हा शब्द जो आलेला आहे तो मोबिलिटी दाखवतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट वर्क टुवर्ड समथिंग न्यू. आणि कोणीही रोड हा एक त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात असे समजू शकतो. अबाउट पोएट. Song of the Open Road is a poem by Walt Whitman. Walt Whitman strongly advocates importance of democracy and freedom. Song of the Open Road ही कविता वॉल्ट विटमॅन यांनी लिहिलेली आहे आणि वॉल्ट विटमॅन हे
स्वातंत्र्य आणि लोकशाही याचे पुरस्कर्ते होते. ही लुक्स ॲट लाईफ इन ऑप्टिमिस्टिक वे. ते त्यांच्या आयुष्याकडे एक आशावादी दृष्टीने पाहतात. विथ एनर्जी अँड कॉन्फिडन्स. एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वासाने ते त्यांच्या आयुष्याकडे बघतात. ही इज वेल नोन अमॉंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन अमेरिकन कॅनॉन. अमेरिकन कॅनॉनच्या अतिशय प्रभावशाली कवींमध्ये त्यांची गणना होते. द पोएट कॅनॉन ही इज कॉल्ड एज द फादर ऑफ फ्री वर्स. आणि मुक्त छंदाचे प्रणेते, जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. द पोएट वॉन्ट्स टू बी अ सेल्फ रिलियंट. The poet realizes that along the journey of the life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. कवी असं सांगतो की आयुष्याच्या या प्रवासामध्ये तुमच्या शहाणपणाची परीक्षा घेतली जाते की जी शाळेमध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये त्याची परीक्षा घेतली जात नाही. द पोएट विशेस टू मूव्ह अहेड ऑन द रोड ऑफ लाईफ विथ हिज ओन विल. आणि कवी हा त्याच्या आयुष्याची सुरुवात स्वतःच्या इच्छेने करू इच्छितो. In this poem, Whitman talks about people and places. या कवितेमध्ये कवी हा अनेक लोक आणि जागा याबद्दल भाष्य करतो. He argues against staying in one place for too long, otherwise life will become stagnant. कवी या कवितेमध्ये सांगतात, सॉंग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये सांगतात की कोणीही एका जागेवर फार काळ थांबू नये, की नाहीतर तुमचं आयुष्य हे एखाद्या गढूळ शेवाळ चढलेल्या पाण्यासारखे तुमचं आयुष्य होऊन जाईल. अबाउट पोएम. In this poem, the poet intends to express his open thought over journey of life taken on different roads. या कवितेमध्ये कवी हा त्याच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्याला जे विविध अनुभव आले त्यावर तो भाष्य करतो. द अनराइम्ड अँड व्हॅरिंग लेंथ ऑफ लाईन्स शोज द कॉम्प्लेक्सिटीज अँड अप्स अँड डाऊन्स वन फेसेस इन हिज ऑर हर लाईफ. एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये जे अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार जे अनुभवलेले आहेत यावर तो भाष्य करतो. इट ऑल्सो इंडिकेट्स द पोएट्स इनर डिझायर टू एन्जॉय लाईफ टू इट्स फुलेस्ट विदाउट बॉदरिंग अबाउट द टेन्शन्स अँड वरीज. आता कवी हा आता कुठल्याही काळजी कुठल्याही तणावामध्ये राहणार नाहीये, तर त्याचे स्वतःचं आयुष्य हे त्याला अतिशय आनंदाने घालवायचं आहे. इट इज अन इन्स्पिरेशनल पोएम रिटन इन द फॉर्म ऑफ नरेशन. जसं काही प्रत्यक्ष कवी आपल्याशी बोलत आहे अशा फॉर्म मध्ये ही कविता लिहिलेली आहे. इट इज अ ड्रामॅटिक मोनोलॉग. दिस पोएम इन्स्पायर्स us to explore the world using our abilities. ही कविता ही आपल्यामधील सामर्थ्य दाखवण्याचं काम करतं. Poem is taken from Leaves of Grass. The Song of the Open Road also indicates freedom. Song of the Open Road also indicates freedom. Song of the Open Road हे freedom दाखवतं. Theme. Freedom, joy, free of life and optimism are the major themes of this poem. Freedom, joy of free life and optimism या तीन महत्वाच्या गोष्टी या कवितेची थीम आहे. फ्रीडम, जॉय ऑफ फ्री लाईफ अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम्स ऑफ द पोएम. Throughout the poem, the poet encourages the reader to be true to themselves and live a free and enjoy the freedom of life. Although his life is not free from obligations and troubles, he encourages everyone to live their dreams, leaving the obstacles behind. या पूर्ण कवितेमध्ये कवी हा वाचकांना अतिशय मुक्तपणे राहायला स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगायला सांगतो. जरी कवी त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याने अनेक अडचणींना अनेक अडथळ्यांना तोंड दिलेलं असेल तरीही तो वाचकांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे स्वप्नांसाठी
स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला सांगतो आणि येणारे अडथळे मागे सोडायला सांगतो. हिज जर्नी फ्रॉम द कम्युनिटी टू द नॅचरल वर्ल्ड मेक्स हिम अंडरस्टँड द ट्रू फिलॉसॉफीज, रियालिटीज अँड हिडन सिक्रेट्स ऑफ द वर्ल्ड. आणि त्याचा प्रवास, कवीचा जो प्रवास आहे, या समाजामध्ये त्याचा जो प्रवास आहे, हा प्रवास हा खरं तत्वज्ञान देणारा वास्तववाद आणि या जगातलं लपलेलं रहस्य व्यक्त करायचा प्रयत्न कवी या कवितेतून करत आहे. He understands that the key to happiness is to be true to his ideals, his source and his intelligence. आणि कवीला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की त्याच्या आनंदाची चावी ही त्याच्या स्वतःचे जे आदर्श आहेत, त्याचा जो आत्मा आहे, त्याचे जे अंतर्मन आहे, त्याची जी कवीची स्वतःची जी बुद्धिमत्ता आहे, हे खरं आहे. Therefore, the poem establishes the idea that the earth offers us multiple chances to fulfill our dreams with the right amount of motivation and determination. कवी असं म्हणतो की पृथ्वी ही तुम्हाला अनेक प्रकारचे, या जगामध्ये कुठल्याही संधी या लिमिटेड नाहीये. तुम्हाला अनेक अशा संधी तुमच्या समोर उभ्या असतात की ज्या तुमचे स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला मदत करू शकतात आणि तुम्हाला एक प्रेरणा देऊ शकतात. When a person takes the open road, you feel healthy, free, the world before me. आणि कुठल्याही प्रवासाला निघाल्यानंतर तुम्हाला अतिशय हेल्दी, अतिशय मुक्त असं वातावरण तुम्हाला मिळतं. Being free means being able to do anything you want to do. मुक्त होणं म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते करणं. It means having no troubles upon you and wants nothing to except to relax. याचा अर्थ तुम्हाला कोणतेही अडथळे नाहीत आणि कुठेही रिलॅक्स अँड वॉन्ट्स नथिंग टू एक्सेप्ट टू रिलॅक्स, आणि रिलॅक्स होण्यासाठी काहीही नको आहे. विच मीन्स दिस पोएम ऑल्सो एक्झेम्प्लिफाईज रिलॅक्सेशन. म्हणजे ही कविता रिलॅक्सेशन, थोडंसं निवांत राहावं हे सुद्धा व्यक्त करतं. रिलॅक्सेशन इज समवॉट लाईक फ्रीडम. थोडंसं निवांत राहणं, आराम करणं हे सुद्धा एक स्वातंत्र्याचा भाग आहे. Having relaxation is being calm, showing no signs of stress. आराम करणं म्हणजे एकदम शांत राहणं आणि कुठलाही तणाव रहित जगणं म्हणजेच रिलॅक्सेशन. Having both freedom and relaxation takes the troubles from you. स्वातंत्र्य आणि आराम हे तुमच्यापासून तुमच्या अडचणी दूर घेऊन जातात. When a person takes the open road, it involves making more choices. ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती नवीन आयुष्याची सुरुवात करतो, नवीन रोडवर चालायला प्रयत्न करतो, त्यावेळेस त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. यू हॅव टू यूज व्हॉट यू लर्न अँड अप्लाय इट टू द चॉईसेस टू बी मेड. आणि तुम्ही जे शिकलेले आहात ते तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये उतरवायचं आहे. डुईंग दिस यू कॅन गेट बेटर रिझल्ट. Being rooted in one place, doing everyday activities is better than wandering alone on the open road. Traveling is a freeing experience that allows for independence. प्रवास करणं हे तुम्हाला एक वेगळं स्वातंत्र्याचा अनुभूती देतं. And self-reflection, only when people are traveling can they truly prioritize the needs of other over their own needs. आणि स्वतःच्या ज्या गरजा आहेत त्यावर फोकस करता येऊ शकतो. Summary of the poem. The poem begins with the poet's journey on the foot on the open road. Here the road means the road of life. कवीने त्याच्या स्वतःच्या पायावर चालायला सुरुवात केली आहे. या ओळीमध्ये रोड मीन्स रोड ऑफ लाईफ. त्याने रोड म्हणजे त्याच्या आयुष्याचा रोड की त्याने नव्याने सुरुवात केलेली आहे. ही एक्सप्रेसेस दॅट ही इज व्हेरी चेअरफुल टू टेक द जर्नी इन हिज हेल्दी अँड फ्री वर्ल्ड. तो कवी व्यक्त करतो की त्याने अतिशय आनंददायी पद्धतीने या नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे. इन ऍडिशन द पोएट हॅज अ कंट्रोल ओव्हर द जर्नी ऍज ही इज फ्री टू चूज द ब्राउन पाथ व्हेरेवर टू ट्रॅव्हल. या कवितेमध्ये कवी त्याला स्वतःचा रस्ता स्वतः निवडू शकतो, एवढं त्याला स्वातंत्र्य आहे. नेक्स्ट द पोएट कंटिन्यूज द थॉट इन अर्लियर लाईन्स बाय सेइंग दॅट ही डज नॉट आस्क फॉर गुड फॉर्च्यून अँड कन्सिडर हिमसेल्फ द क्रिएटर ऑफ हिज ओन फॉर्च्यून. कवी आता इतर कोणालाही चांगल्या नशिबासाठी प्रार्थना करणार नाही, कारण त्याला माहिती आहे की तो त्याच्या आयुष्याचा
करता आहे, मेकर आहे, स्वतःच्या चांगल्या नशिबाचा तो करता आहे. ही ऍड्स दॅट ही विल नॉट क्राय ऑर हेजिटेट टू डू एनिथिंग विदाउट पोस्टपोनिंग इट अँड एक्सपेक्ट्स नथिंग. कवी त्यामध्ये अजून ऍड करतो की तो आता कुठल्याही बाबतीमध्ये रडणार नाही, तक्रार करणार नाही आणि कुठलीही गोष्ट ही पुढे ढकलणार नाही आणि कुठल्याही गोष्टीची कवी आता अपेक्षा करणार नाहीये. ही इज नो लॉंगर सॅटिस्फाईड बिंग कन्फाइंड टू द फोर वॉल्स. चौकटीमध्ये, कुठल्याही चौकटीमध्ये आता कवी थांबणार नाहीये. ही इज स्ट्रॉंग अँड हॅपी इनफ टू ट्रॅव्हल ऑन द ओपन रोड. तो आता पूर्णपणे सक्षम आहे, आनंदी आहे. तो आता मुक्त अशा रस्त्यावर स्वतः प्रवास करणार आहे. हॅव्हिंग अनलॉक्ड हिमसेल्फ फ्रॉम सेव्हरल कंप्लेंट्स अँड आर्ग्युमेंट्स इन हिज पास्ट लाईफ. त्याच्या भूतकाळामध्ये त्याने जे स्वतःच्या अनेक कंप्लेंट्स, अनेक तक्रारी, अनेक वाद त्याने जे समोर ठेवले होते त्यापासून त्याने स्वतःला मुक्त केलेलं आहे. मनामध्ये त्याने आता कुठलेही मळप ठेवलेलं नाहीये. त्याने मन अतिशय नितळ केलेलं आहे. In the next line, the poet tries to free himself from the worldly pleasure and relations. आणि नेक्स्ट लाईन मध्ये आता कवी हा या जगातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, अनेक नाती जी आहेत त्यांच्यापासून मुक्त व्हायचा प्रयत्न करतो. इवन दो ही हॅज अ ग्रेट फेथ इन देम अँड नोज दॅट दे आर डुईंग वेल अँड हॅपी विथ देम. नो मोर लाईक टू एंगेज हिमसेल्फ इन फ्रेंड्स अँड अदर पीपल ॲज ही थिंक्स दॅट द मदर अर्थ इज नाऊ इनफ फॉर हिम टू ट्रॅव्हल. आता त्याला अडवू शकतील अशी जे नाते आहेत त्या नात्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कवी आता गुंतणार नाहीये, कारण त्याने त्याचं विश्व हे विस्तारलेलं आहे आणि त्याला आता अनेक विविध अनुभव घ्यायचे आहे. त्याला त्याचं आयुष्य त्याने तो नव्याने सुरुवात करत आहे. स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम. द स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम इज रायटिंग स्टाईल अँड इट्स सब्जेक्ट. या कवितेचं वेगळं असं वैशिष्ट्य असं आहे की तिचे लिखाणाची पद्धत आणि तिचा विषय. द पोएम इज व्हेरी सिम्बॉलिक. ही कविता अतिशय सिम्बॉलिक आहे. इट हॅज अ व्हेरी अनकन्व्हेन्शनल सब्जेक्ट दॅन अदर पोएम्स. अपारंपरिक पद्धतीचा अशी ही जी कविता आहे याचा विषय पण हा पूर्णपणे वेगळा आहे. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट विश टू सजेस्ट द road of life. The road in the poem does not mean only the road to travel. The poet wish to suggest a road of life. कवी या कवितेमध्ये रोड हा शब्द त्याच्या आयुष्याची सुरुवात अशा प्रकारे घेत आहे. The tone of the poem is very vibrant and joyful. This poem is written in first person narration. I represents every individual. फर्स्ट पर्सन नॅरेशन मध्ये ही कविता लिहिलेली आहे आणि या कवितेमधील आय हे जे आहे हे प्रत्येक व्यक्तीला रिप्रेझेंट करतं. फ्रेजेस लाईक लाईट हार्टेड अँड कॉरलस क्रिटिसिझम आर इंटरेस्टिंग. काही ठराविक फ्रेजेस वापरलेले आहेत. लाईट हार्टेड, कॉरलस क्रिटिसिझम हे फ्रेजेस वापरलेले आहेत. ते खूप इंटरेस्टिंग आहेत. काही इमॅजिनरीज वापरलेले आहेत, काही इमेजरीज वापरलेले आहेत. Imageries such as constellation and brown color are noteworthy. या कवितेमध्ये काही इमेजरीज वापरले आहेत. ते काय आहेत? कॉन्स्टलेशन अँड ब्राऊन कलर ह्या इमेजरीज वापरल्या आहेत. Though the poem was written in mid-19th century, it is very much applicable nowadays also. जरी ही कविता 19व्या शतकाच्या मध्यवधीत लिहिलेली आहे तरी आजच्या काळामध्ये सुद्धा ही कविता लागू होते. द पोएम कव्हर्स एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ अँड ऑल्सो ऑफर्स सोल्युशन ऍज वेल. ही कविता माणसाच्या आयुष्याचे प्रत्येक पैलूवर प्रकाश पाडते आणि त्याच्यावर सोल्युशन सुद्धा देण्याचं काम करते. लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसेस. फिगर्स ऑफ स्पीच such as alliteration, metaphor, repetition, personification, climax, tautology, inversion and paradox are impressive. या कवितेमध्ये alliteration, metaphor, repetition, personification, climax, tautology, inversion आणि paradox हे figures of speech आलेले आहेत. ही कविता कशा प्रकारे लिहिलेली आहे ते बघूयात. The poem is written in a very simple and effective language which is easy to understand. As it is written in a free verse, there is no rhyme scheme and meter.
Length of the lines and stanzas are not equal. It has an optimistic tone. ही कविता ही मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही रायमस्कीचं बंधन नाहीये, कुठलाही मीटर नाहीये आणि लाईन्स आणि स्टांजा या इक्वल नाहीयेत. इट हॅज अन या कवितेला एक आशावादी असा दृष्टिकोन दिलेला आहे. या कवितेला एक आशावादी असा दृष्टिकोन दिलेला आहे. इट हॅज 4 सेपरेट स्टांजास. द फर्स्ट स्टांजा कंटेन्स ओनली 3 लाईन्स. या पहिल्या स्टांजामध्ये 3 लाईन आहेत आणि इतर 2 स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. Poet uses parentheses by putting last stanza in bracket to separate himself from the worldly needs. It also shows there is a meaningful relation between him and his delicious burdens. कवी इथे एक कंसाचा वापर करतो की ज्यामध्ये तो स्वतःला इतर जगापेक्षा वेगळं मानतो आणि त्या दोघांमध्ये डेलिशियस बर्डन्स आणि कवी यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. हे कवी त्या कंसामध्ये लिहिलेले जे ओळी आहेत त्यामधून सांगायचा प्रयत्न करतो. Moral of the poem. This poem teaches us to be optimistic and happy. ही कविता आपल्याला आशावादी आणि आनंदी राहायला सांगते. It encourages us to enjoy the life in a healthy and free world. ही कविता तुम्हाला अतिशय आनंददायी, अतिशय निरोगी असं आयुष्य जगायला सांगते. It motivates us to fill our heart with immense pleasure. This poem also establishes the idea that the earth offers us multiple chances to fulfill our dreams with the right amount of motivation and determination. कवी या कवितेतून आपल्याला मेसेज द्यायचा प्रयत्न करतो की या जगामध्ये, या पृथ्वी तलावर आपल्याला अनेक अशा संधी उपलब्ध आहेत की ज्या आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. कम्फर्ट, कंप्लेंट्स, क्रिटिसिझम अँड फेट आर नॉट एक्सक्युजेस फॉर वन्स इन ऍक्शन. कुठलीही कृती न करणं याच्या मागे कम्फर्ट, कंप्लेंट्स, क्रिटिसिझम, फेट हे तुम्ही कारण देऊ शकत नाही. दिस ऑप्टिमिस्टिक पोएम गिव्स अस होप अँड शोज दॅट फ्रीडम इन वन्स लाईफ इज पॉसिबल. ही या कवितेमधून एक आशावाद द्यायचा कवी प्रयत्न करत आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. ऑल्सो स्टेट्स दॅट वी हॅव एव्हरीथिंग इन्क्लुडिंग फ्रीडम अँड ऑपॉर्च्युनिटीज. आणि कवी पुढे सांगतात की तुम्हाला अनेक संधी उपलब्ध आहेत, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अनुभवायला अनेक संधी उपलब्ध आहेत. माय ओपिनियन अबाउट द पोएम. My opinion about the poem is that we should not lose hope even if we feel that the earth is not treating us fairly. या कवितेबद्दल मला असं वाटतं की आपण कुठल्याही प्रकारच्या आपल्या आशा या सोडायला नकोत. कारण तुम्हाला जरी असं वाटत असेल की आपल्याला बऱ्याचशा संधी मिळत नाहीयेत, पण तसं काहीही नसतं. Though there will be a danger in our life, with courage and live a free life. This poem motivates me to fulfill the heart with immense pleasure of life. Also, it inspires me to explore the world using my abilities. या कवितेतून मला एक वेगळ्याच प्रकारची अशी ऊर्जा मिळालेली आहे, मला एक प्रेरणा मिळालेली आहे की माझ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांची वृद्धी करण्याची संधी मला नक्कीच आहे. आय रिअली लाईक द पोएम बिकॉज इट गिव्स क्लिअर अँड इम्पॉर्टंट मेसेज. मला ही कविता खरोखर खूप आवडलेली आहे कारण तो अतिशय महत्वाचा मेसेज देतो की दॅट यू आर द मेकर ऑफ युअर ओन लक अँड डेस्टिनी. तुम्ही तुमच्या आयुष्याचे, तुमच्या नशिबाचे मेकर आहात. यू आर युअर गुड फॉर्च्यून. जस्ट वॉक फ्रीली ऑन द ओपन रोड ऑफ लाईफ विदाउट क्राय. तुम्ही तुमच्या आयुष्याचे, तुमच्या नशिबाचे कर्ते आहात. फक्त तुम्ही तुमच्या आयुष्याच्या रस्त्यावर अतिशय मुक्तपणे कुठल्याही प्रकारची तक्रार न करता पुढे चालायचं आहे. अ सिंगल स्टेप विल लीड मी टुवर्ड्स हॅपीनेस अँड बर्डनलेस लाईफ. आणि मी एक उचललेलं जे पाऊल आहे ते मला माझ्या आनंदाकडे आणि कुठल्याही तणावविरहित मला माझं आयुष्य जगता येईल. दिस पोएम ग्रॅब्स माय स्पिरिट, इन्स्पायर मी अँड टच माय हार्ट. ही कविता दिस पोएम ग्रॅब्स माय स्पिरिट, इन्स्पायर मी अँड टच माय हार्ट. Thank you.